नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण भाग 4 मध्ये जाणार आहे। यामध्ये आपण NMMS 2019-20 या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहत आहोत। त्यामध्ये बुद्धिमत्तेचे आपण या ठिकाणी काही प्रश्न सोडवलेले आहेत आणि काही प्रश्न या ठिकाणी आपले राहिलेले आहेत, तर ते बघूया आपण। झालेला आहे हा ओके। तर प्रश्न क्रमांक आपण 38 पर्यंत मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही तो मागील व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व पूर्णच्या पूर्ण प्रश्नांचे विश्लेषण त्या ठिकाणी मी दिलेले आहेत। तर तुमच्या समोर प्रश्न आहे, लयबद्ध अक्षर मालिका। लयबद्ध अक्षर मालिका, तर लयबद्ध म्हणजे ज्यावेळेस आपण लयबद्धची प्रश्न सोडवतो त्यावेळेस लयबद्धची प्रथमतः काय करायची की या ठिकाणी अक्षर किती आहेत हे बघायचं। मग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, म्हणजे या ठिकाणी आपण 3-3 चा गट केला चालते। मग आपण 3-3 चा गट करून बघू। जर 3-3 चा गट केला तर या ठिकाणी तुम्हाला बनल की पी, आपण जर इथे यश टाकला, आता पर्याय म्हणून टाकून पाहू। जर आपण इथे यश टाकला तर दुसऱ्या जागेवर आपला टी पडल, बरोबर आहे। तिसऱ्या जागेवर काय पडणार आहे तर पी पडल। मग कुठल्याही प्रकारची लयबद्ध तुम्हाला या ठिकाणी दिसते का तर नाही, या ठिकाणी कुठलीच लयबद्धता दिसत नाही। पी एस एस टी टी पी आणि या ठिकाणी आपण पी म्हणजे कुठलीच लयबद्धता नाही, म्हणजे आपला हा सुद्धा पर्याय येणार नाही। आता हा याच्यामध्ये जर जास्त असते तर मग आपण जे गट पाडले असते, परंतु इथं गट पाडण्यासारखं वाटत नाही। मग आपण या ठिकाणी बघा, तर दुसरा पर्याय टाकून पाहू। दुसरा पर्याय काय आहे पी, पी त्याच्यानंतर यस आणि नंतर टी। तर बघा पी एस पी एस टी पी टी टी यस, याच्यात सुद्धा आपल्याला असं वाटत नाही की बा योग्य पद्धतीने लयबद्धता चालू आहे। आपण या ठिकाणी पुढचं बघू, पुढचा पर्याय टाकून पाहू। तर पुढचा 3 नंबरचा काय पर्याय आहे तर टी। मग पी एस टी एस टी पी, अरे लागू होऊ शकतो, हा लागू होतेच। म्हणजे पी एस टी एस टी पी आणि टी पी एस, म्हणजे पर्याय क्रमांक आपलं उत्तर आलं 3। पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपलं उत्तर आहे। नेक्स्ट प्रश्न बघूया आपण। तर नेक्स्ट प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागेल तर याचे काय करायचे, पहिल्यांदा आपल्याला गट तयार करायचे। प्रश्न क्रमांक 40 आणि या प्रश्न क्रमांक 40 मध्ये जर आपण सोडवलं तर बघा, प्रयत्न करा तुम्ही, जमते का। जी एच जी प्रथम तर तुम्हाला मोजून देतो, नंतर सोडवा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14। एक तर पहिल्या 3-3 चा गट पाडून पहा। 3-3 चा नसेल पडत तर 4 चा पाडा, 4 चा नसेल पडत तर 5 चा पाडा। अशा पद्धतीने तुम्ही गट जर पाडले तर तुम्हाला उत्तर येऊन जाईल। तर बघा या ठिकाणी तुम्हाला जर आपण गट पाडले तर पहिला आपण काय करू, 3-3 चे गट पडतात का पाहू आपण। 3 1 2 3 हे 3, नंतर 1 2 3 हे 3, 1 2 3 हे 3 आणि ते 2। तर जी एच जी यानंतर काय येईल, नाही पडणार। 3 चा गट तर नाही पडणार, आपण 4 चा पडून बघू। 4 चा जर गट पडला तर या ठिकाणी तुम्हाला हा एक गट पडल, हा एक गट पडल आणि हा एक गट पडल, 2 शिल्लक राहतील। तर मग या ठिकाणी आपण जी एच, पुन्हा जर आपण इथे जी टाकून पाहिलं, जी एच जी एच एच जर टाकून पाहिला तर ठीक आहे। जी एच
मग इथं एच जी ठीक आहे, एच जी त्यानंतर पुन्हा मग इथं जी एच आणि इथं पण काय एच जी. मग आपल्याला काय पाहिजे एच जी एच तीनदा जी नाही एच नाही इथे येते ना एच तीनदा जी आणि एच म्हणजे आपलं उत्तर आहे हे आणि हे सुद्धा येणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. चला या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न सोडून घेऊ. तर बघा या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न घेऊ. आता पहा प्रश्न क्रमांक 41 ते 43 साठी सूचना दिली. तर काय सूचना आहे तर पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिला आहे. विशिष्ट एक गट दिला आणि दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटांशी जुळतो तो योग्य पर्याय लिहा. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर एक गट दिला तुम्हाला आणि या गटात हे गट कुठतरी जुळतो काहीतरी त्याचा संबंध आहे अशा पद्धतीने आपल्याला पाहायचं. तर ठीक आहे आपण पहिला प्रश्न सोडवण्याच्या पूर्वी आपण पहिले एबीसीडी लिहून घेऊ जेणेकरून त्या एबीसीडी लिहून कारण की एबीसीडीचे प्रश्न म्हटल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी एबीसीडी लिहावी लागल. मग या ठिकाणी मी एबीसीडी लिहितो आणि एबीसीडी ला नंबर देतो. ठीक आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल आणि एम. एमच्या नंतर एमच्या खाली जे आला पाहिजे एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. तर बघा आपण या ठिकाणी या एबीसीडीच्या डोक्यावर नंबर देऊ. तुम्हाला पहा दिसत असेल व्यवस्थित पहा. तर या हा जो बी आहे या बीचा नंबर किती आहे 2. बीचा नंबर किती आहे 2 आणि डीचा नंबर 4. त्यानंतर डीचा नंबर 4 आणि पीचा नंबर 16 सीचा नंबर 3 आणि आयचा नंबर 9. म्हणजे इथं काय वागलं तर पहा या ठिकाणी 2 आणि 2चा वर्ग आहे म्हणजे 4 म्हणजे याचा वर्ग 4 4चा वर्ग 16 3चा वर्ग 9 अशा पद्धतीने आपल्याला वर्ग संख्या पाहिजेत. मग इथे 1 आहे म्हणजे ए आहे ए म्हणजे किती नंबर याचा 1. मग 1 लिहिला आपण आणि 1चा वर्ग काय असतो 1. आपलं हेच उत्तर आहे. आपण पुढचं पण पाहू. आपण याचा नंबर आहे ईचा नंबर आहे 5 आणि 5चा वर्ग किती असते तर 25. परंतु एक्सचा नंबर किती आहे तुम्हाला 24. बघून घ्या एक्स 24 नंबरला आहे. मग आपलं हे सुद्धा उत्तर येणार नाही. त्यानंतर डीचा नंबर 4 आणि 4चा वर्ग 16 पण इथं 20 येतं. टीचा नंबर 20 आहे टी 20 मॅच. नंतर केचा नंबर 11 आणि त्या ठिकाणी 11चा जर वर्ग पाहिला तर 11चा वर्ग 121 येतो. म्हणून आपलं हे सुद्धा उत्तर नाही आणि हे सुद्धा नाही म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे.
त्याच्यानंतर तुमच्या समोर पुढील जो प्रश्न आहे, पुढील प्रश्न काय आहे तर बघा, या ठिकाणी एबीसीडी दिली. आता डी आणि डब्ल्यू, तर डी आणि डब्ल्यू काय आहेत? जोडी आहे. एल ओ तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की बाबा एल ओ व्ही लव काय असते? जोडी असते. मग डी डब्ल्यू जोडी आहे, एल ओ जोडी आहे आणि एच एस सुद्धा जोडी आहे. मग अशाच पद्धतीनं पहा, मग या ठिकाणी हा वाय आहे. ओके, तर पहा अशाच पद्धतीनं आपल्याला काय दिलं ना, डी दिला, डी डब्ल्यू आणि व्ही अशा पद्धतीने आपण लागलो. त्याच्यानंतर पुढचा जो आहे एल, या ठिकाणी एल ओ आणि त्याच्यानंतर दिला तुम्हाला एन. म्हणजे पहा अशा पद्धतीने आपण चाललो. पहिला बाण बघा असा आला, असा गेला. हा बाण पण असा गेला, असा गेला. त्याच्यानंतर जो पुढील आहे तर तो आहे एच एच एस आर, म्हणजे असाच बाण येणार आहे आपला. चला पर्यायामध्ये आता आपण एल आर व्ही, तर एल एल आर जमते का? नाही, जोडी नाही एल आर ची नाही. मग आपलं हे उत्तर येणार नाही. सॉरी 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 आपला हा प्रश्न. आता बी सी एक्स, मग बी सी एक्स चालते का? नाही, कारण का बाण कसा आपला असा आणि हा बाण अशा पद्धतीने लागला, म्हणजे असा होऊन असा चालला, म्हणजे आपल्याला हा जमत नाही. त्याच्यानंतर जी टी आणि जी टी जोडी आहे, जी टी एस पहा व्यवस्थित चालला, म्हणजे आपलं उत्तर हे असू शकते. तरी आपण पुढे पाहू अजून. जे के, मला सांगा जे के म्हटलं असं चालला ना, असं चालला, चालते का? नाही, हे सुद्धा नाही. त्यानंतर एम एल आणि एन नाही ना, तर कुठं चालला आपण? मग आपल्याला पेन सुद्धा उचलायचं काम पडलं नाही. आता एम एल आणि एन म्हणजे असा येऊन असा चालला, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक काय येईल उत्तर? तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत, काही अवघड नाही या ठिकाणी. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तर एन एस आणि डब्ल्यू, आता एन एस चा काय संबंध आहे? तर डायरेक्ट आपण नंबर टाकून घेऊ. एन चा नंबर 14, एस 19, मी नंबर खाली टाकतो. एक नंबर खाली टाकतो, म्हणजे 19 आणि डब्ल्यू किती आहे तर बघून घ्या 23. ओके, जीचा 7, एल 12 आणि पी 16 तुमच्या समोर नंबर आहेत त्याचे. एक्स 24, त्यानंतर सी 3 आणि जी 7. ओके, मग 14 अधिक 5 जर केले तर 19 होतं. मग 14 आणि 5 19, 7 आणि 5 12 आणि 24 आणि 3 म्हणजे 24 म्हणजे 3 म्हणजे कसं करता येईल आपल्याला? तर आपण हा जो प्रश्न सोडवला एक्स सी जी, याला 26 नंबर दिल्याच्या नंतर याला आपल्याला काय पकडायला लागला? 27. याला 27 पकडायचं, याला 28 पकडायचं, याला 29 पकडायचं. ओके, पुढचा किती येईल? 30. असं कंटिन्यू आपण चालणार पुढे. ठीक आहे, मग आता 24 आणि 5 29, मग 29 नंबरला कोण आला आपला? सी. बरोबर आपण मग 24 आणि 5 29 आणि पुढचं पाहू आता. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपला 2 पर्याय येते का पाहू आपण दोन्हीच्या. तर या ठिकाणी 14 आणि 5 19, 19 अधिक 4 23, म्हणजे पहिल्या याच्यात तर 14 आणि 5 19, सॉरी 14 अधिक 5 19, नंतर किती प्लस झाले तर 19 अधिक 4 23, म्हणजे 5 4 प्लस चालू येतं. इथे सुद्धा 7 अधिक 5 12 आणि 12 अधिक 4 16. आता या ठिकाणी आपण याचा नंबर किती पकडला? आपण या ठिकाणी 29 पकडावा लागला आपल्याला, बघितला आताच. तर 24 अधिक 5
29 आणि 29 अधिक 4 जर केले तर आपल्याला किती भेटलं तर 33. मग 33 नंबरला पाहू आपण जी येते का. मग हे 30, हे 31, हे 32 आणि हा 33. हो, 33 नंबरला जी येते. म्हणजे आपण या ठिकाणी आपल्याला अशी संख्या पाहिजे की बाबा पहिल्यांदा 5 मिळाले पाहिजेत, नंतर 4. ओके, तर या ठिकाणी मी पहिले ह्या पूर्ण तुमच्या लक्षात आलं असेल तर मी हे पूर्ण इरेज करतो आणि 1 मिनिट बघा, याला मी पूर्ण इरेज करून घेतो आणि याला थोडस बाजून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय करू लागलो. ओके, तर बघा या ठिकाणी एलचा नंबर किती आहे मग, तर एलचा नंबर आहे तुम्हाला बघा 12, आर तर आर हे 18 म्हणजे 12 आणि 6 18 झाले. तर म्हणजे हा तर येणार नाही कारण आपल्याला किती पाहिजे पहिल्यांदा 5च पाहिजे. याचा नंबर 4 आणि आयचा नंबर 9. मग हे बरोबर आहे सध्या. आणि 9 मध्ये अजून किती मिळवायचे आपल्याला तर 4 मिळवायचे. मग 9 आणि 4 किती होतं तर 9 आणि 4 13 होतात. पण हा 14 नंबरला येते मग हे पण येणार नाही आपलं. त्यानंतर हा 20, वाय 25, 20 आणि 5 25 आणि 25 आणि 4 25 आणि 4 किती तर त्या ठिकाणी 25 आणि 4 29 म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी सी. म्हणजे याला जर आपण 29 नंबर दिला तर कशा पद्धतीने दिला तुम्हाला माहिती आहे. आपण झडच्या नंतर एला काय पकडला आपण 27. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. ओके, चला या ठिकाणी हा प्रश्न मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना कळाला असेल. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. आता पुढचा प्रश्न सुद्धा एबीसीडी व सांकेतिक भाषा आहेत म्हणून मी एबीसीडी काही मोडत नाही. याला आपण असे जास्त ठेवू. पुढचा प्रश्न काय म्हणते तर प्रश्न आहे 44. जर एका सांकेतिक भाषेत NARGRUED तर हा शब्द GRANDEUR असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत SERPEVRE आता याला कसं लिहिलं तर बघा तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की बाबा हा जो जी आहे तर जी सुरुवातीला घेतला, त्याच्यानंतर आर घेतला, त्याच्यानंतर जी आर घेतला, त्याच्यानंतर काय घेतला तर ए म्हणजे हा घेतला आणि याच्या नंतर एन घेतला. बरोबर, जी आर तर आर या ठिकाणी सुद्धा आहे. मग आपल्याला असं नाही चालता, आपण वेगळी पद्धत करू. बघा म्हणजे जी आर ए एन बरोबर आहे. अशा पद्धतीने या जी पासून तर इकडे चाललो आपण GRAN आणि त्याच्यानंतर राहिलं काय तर DEUR DEUR म्हणजे 4 अक्षराचे गट पाडले तर इथे सुद्धा म्हणजे 4 अक्षराचे हे 4 आणि हे 4. तर पहा पहिल्यांदा काय येईल आपला पी. मग पी ने सुरुवात कुठे सगळ्याच्या नाही. मग PRES 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 PRES. ओके, आता इकडं आता ERVE बजेट. मग इथं ERVE नाहीये, त्यानंतर ERVE नाहीये आणि ERVE आहे. या उत्तराला हे म्हणजे काय केलं तर हे 2 गट पाडले बघा हे आणि इथून सुरुवात केलेली आहे. इथून सुरुवात झाली आणि इकडे आला बाण आणि याची सुरुवात जी झालेली आहे तर या ठिकाणी त्यांनी डी पहिले घेतला आणि तिथून इकडे आले डबल म्हणजे DEUR. तसेच याचं जे सोडा लावलो आपण तर PRESE आणि त्याच्यानंतर ERVE कुठे आहे तर प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न
बघा, हा प्रश्न सर्वांना कळत असेल, नसेल कळला तर पुन्हा बघा, रिपीट बघा. पुढचा प्रश्न आहे, जर एका सांकेतिक भाषेत रेड हा शब्द, मग रेड हा शब्द 6720 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत BLUE हा शब्द कसा लिहाल? ओके, पाहू आपण. आरचा नंबर किती आहे? 18. त्यानंतर ईचा नंबर किती आहे? ईचा नंबर, तर ईचा नंबर आहे 5. त्यानंतर डीचा नंबर 4. काय संबंध असू शकतो? 28. हा, ठीक आहे. तर 18 अधिक जर तुम्ही याच्यातले 2 मिळवले तर तुम्हाला किती मिळतात? 20. या 5 मध्ये जर 2 मिळवले तर 7, आणि 4 मध्ये जर तुम्ही 2 मिळवले तर तुम्हाला मिळतात 6. मग आपण जसं की RED लिहिलं, RED, तर RED, तर त्याला आपण काय लिहायचं? DER. मग DER बरोबर किती? डी बरोबर किती आपला मग? तर 6. त्यानंतर ई बरोबर काय आला? 7, आणि आर बरोबर काय आला आपला? 20. आलं का बरोबर? बघा बरं. तर 6720 व्हेरी गुड, आलं. वा, जमलं. तसं इथं आता मग बीचा नंबर किती इथं? 2. मग 2 म्हटल्यानंतर आपल्याला किती लागते इथं? 4. शेवटी 4 वाला कुठं आहे? एकच उत्तर आहे. शेवटी 4 वाला कोण? एकच आहे. तरी आपण सोडवू आता. माझं उत्तर तर आलंय. आता एलचा नंबर किती आहे? 12, आणि 12 आणि 2 14. त्यानंतर यूचा नंबर किती आहे? तर या ठिकाणी बघा, यू किती नंबरला आहे? 21. 21 आणि 2 23. आणि ईचा 23 नंबर, आणि आपल्याला किती मिळवा लागतील? 2. 23 आणि 2 25 इथे मिळवलं का आपण? एल 12, 12 आणि 2 14, 2 आणि 2 4. ओके. यू 21, यू किती? 21. 21 आणि 23, 21 आणि 2 23, आणि 5 आणि 2 7. म्हणजे आपला सुरुवातीला किती येणार आहे? तर 7. 7च्या नंतर येणार आहे 2 3, म्हणजे 23. 23च्या नंतर येणार आहेत आपले 14, आणि 14च्या नंतर येणार आहेत आपले 4. म्हणजे 72 31 44. 72 31 44. ओके, आलं उत्तर. बघा काय केलं आपण. ओके, चला तर या ठिकाणी आपण नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघू काय आहे ते. तर प्रश्न क्रमांक 46. प्रश्न क्रमांक 46 मध्ये तुम्हाला एक सांकेतिक भाषा दिलेली आहे. तर सांकेतिक भाषे SNEH बरोबर 62, म्हणजे हा शब्द असा लिहितात. तर प्रेम हा शब्द कसा लिहितात? ओके, हा तुम्ही मला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं की काय येईल म्हणून. जर तुम्ही नाही आला तर मग मी पुन्हा तुम्हाला निश्चित पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. पुढचा प्रश्न, जर एका सांकेतिक भाषेत ई बरोबर 5, ई बरोबर 5 येतं, बर ठीक आहे, ई बरोबर 5, हॉटेल बरोबर 12, आणि लॅम्प बरोबर काय तेच काढायचं. बरं, ई बरोबर 5, मग ईचा नंबर 5 आहे. बरं, ईचा नंबर 5 कसा आला, काय आला, काय माहित नाही. सध्या आपण हॉस्टेल बरोबर पाहू. तर हॉस्टेलचा, सॉरी हॉस्टेल नाही, हॉटेल, हॉटेलचा नंबर काय आहे? तर एज बरोबर काय आहे? 8. ओ बरोबर किती येते? तर या ठिकाणी ओ बरोबर आपले 15 बरोबर, आणि टी बरोबर 20, ई बरोबर 5, एल बरोबर 12. ओके, आता नेमकं येते कसं?
जर आपण शेवटच्या अंकात जर म्हणलं तर 12 इथे येतं पण बेरीज 2 कुठे नाही ना हे उत्तर येणारच नाही आपलं. चला पुढं काहीतरी असलं बेरीज करून पाहू. ठीक आहे, बेरीज करू. या ठिकाणी 8 आणि 5 13, 13 आणि 5 18, 18 आणि 2 20, 20 0 हातचे आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 म्हणजे आपल्याला उत्तर आलं 7. बरं 7 आलं. याच्यात अंक घेतं 1 2 3 4 5. मग याच्या भागाने जर आपण 5 केले तर मग हिचा नंबर 5 आणि त्याचा एकच अंक आहे मग भागीला आपण 1 केला 1 5 5 बरोबर आपलं उत्तर आलं 5. ठीक आहे, 5 1 5 आणि 5 12 7 मग बरोबर आहे आलं. ठीक आहे 12 आपलं या ठिकाणी उत्तर आलं. मग आपण काय केलं तर हे जे अल्फाबेट आहे याच्या डोक्यावर नंबर दिला आणि त्याची बेरीज केली आणि नंतर जितके अंक येतात जसे की जितके अल्फाबेट येतात या ठिकाणी आपल्याला 5 अल्फाबेट होते 1 2 3 4 5 या 5ही अल्फाबेटची त्या ठिकाणी काय केली आपण भागीला घेतले तर आणि जे समजा एकूण अंक येतात एकूण अंक भागीला घेतले तर आणि ज्या अंकाची बेरीज ती दिली आपण वर. तर या ठिकाणी पहा जसं की आपण सरासरी काढलं तर पहा एल म्हटल्यावर किती येणार आहे तर एल म्हटलं की 12 12 आणि 1 म्हणजे याचा नंबर 1 याचा नंबर एमचा नंबर 13 आणि बी चा नंबर 2. ठीक आहे बरं बेरीज 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 2 9 1 आणि 1 मिनिट बेरीज करू आपण. एलचा नंबर 12 त्याच्यानंतर एचा नंबर किती आहे 1 एमचा 13 आणि बीचा 2 2 आणि 3 3 आणि 3 6 6 आणि 2 8 1 आणि 1 2 म्हणजे किती आलं आपलं 28 आणि किती येतं 1 2 3 4 भागीला 4 4 1 4 4 7 28 म्हणजे 7 कुठे 7 13 11 9 7 पर्याय क्रमांक 4 47 4. आशा आहे तुम्हाला निश्चितच हा भाग कळत असेल. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो बघा. या ठिकाणी तुम्हाला हा जो प्रश्न आहे तर प्रश्नाच्या सूचना पहिले वाचायच्या की काय सूचना आहे आपल्याला. तर दिलेल्या पारदर्शक चौरसाकृती कागदाला घडी घातल्यावर तयार आकृती तयार होणारी आकृती दिलेल्या पर्यायामधून शोधा. तर कागदाला घडी घालायची पारदर्शक कागद आहे. मग पारदर्शक कागद घडी घातल्याच्या नंतर आपण जर या कागदाला इकडे घडी घातली बरोबर आहे इकडे घडी घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला जी आकृती तयार होईल आता हा जो भाग आहे हा तर भाग काय कायमच राहणार. या ठिकाणी याला जर इकडे फोल्ड मारला तरी तर या ठिकाणी ही जी आकृती आहे तर अशा पद्धतीने येईल म्हणजे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक. पुन्हा तोच प्रश्न आहे म्हणजे पारदर्शक कागद आहे आणि या पारदर्शक कागदामध्ये तुम्हाला ही प्रश्नाकृती दिली आणि पारदर्शक कागद कशा पद्धतीने होईल तुम्हाला पाहायचं. या ठिकाणी इथून फोल्ड मारले
इथून या ठिकाणी फोल्ड मारली इकडे किंवा इकडे म्हणजे नाही इकडे मारली तर मग ह्या जे आहेत हे इकडे जातील वरील रेषा. मग या ठिकाणी पाहायचं मला तर मोजता येतील म्हणजे 1 2 3 1 2 3 4 5 अशा कुठे येतात सांगा. तर 1 2 3 4 5 6 7 8 हे गोंधळ काहीच काम नाही. तर या ठिकाणी नाही येणार हा पण नाही येणार कारण की पर्याय क्रमांक या ठिकाणी 2. ओके पुढील प्रश्न बघा. तर पारदर्शक म्हणजे काय असते तर या ठिकाणी काय तर ह्या कागद फोल्ड मारलेला आणि फोल्ड मारल्याच्या नंतर ह्या ज्या रेषा आहेत ह्या रेषा असे लिहिणार कारण की अशा काही बनण्यासारखं आहे का आकृती ही दाखवतो तुम्हाला अशी बनण्यासाठी नाही सरळ सरळ अशी लिहितात म्हणजे अशा रेषा वर जाणार का सगळ्या रेषा वर जाणार का तर म्हणजे अशा पद्धतीचं बारीक पानासारखं असं काहीच बनणार नाही. ओके चला पुढील प्रश्न बघू. तर सोबत दिलेल्या मनोऱ्यावरून आता हा मनोरा आहे. ओके आता हा जो मनोरा आहे मनोरा सोडत असताना काय करायचं तर मी थोडस वर घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर पहा हा जो मनोरा आहे तर या ठिकाणी आता अशा अंक देत तुम्हाला आता नेमकं 2 समजायचं 8 समजायचं 28 समजायचे ते आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. आपण 2 8 जर समजलं तर मग 2 8 म्हणजे काय 2 8 त्यानंतर पुन्हा 2 नाही तर मग ही सरळ सरळ काय असेल 28. या ठिकाणी हे जर 28 म्हणजे 28 कुठे 28 हे 28 28 च्या नंतर 29 येतं 29 च्या नंतर 44 येतं 44 च्या नंतर 30 येतं म्हणजे अशा पद्धतीने आपण चाललो. ओके आपण फक्त पाहा लागते या ठिकाणी अशा पद्धतीने आपला ॲरो चालला तर पुढचा पहा तर 26 31 26 31 ओके बाण असं चालला आपला त्याच्यानंतर 42 म्हणजे खाली त्याच्यानंतर 26 31 42 आणि 32 ओके असा बाण चालू आहे आपला. आता याच्यामध्ये काय फरक आहे तर या ठिकाणी यानं एक घर मला सोडून दिलं हे सोडलं पुढच्या प्रश्नात एकच घर सोडणार आहे 24 24 च्या नंतर 33 33 च्या नंतर 40 आणि 40 च्या नंतर 34 बघा. मग या ठिकाणी आपल्याला एकच नाव सोडायचं हे आणि पुन्हा पुढे जायचं म्हणजे येणार 22 35 22 35 आणि 35 च्या नंतर आपण जसं 31 हून 42 गेलो 33 हून 40 वर गेलो तसं 35 हून येणार आहे 38 38 हून 36 म्हणजे या ठिकाणी काय तर 22 35 38 36 22 35 38 36 22 35 38 36 पर्याय क्रमांक 1. ओके एकदम सोपा प्रश्न. पुढील प्रश्न बघा. नेक्स्ट या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीनवर आहे आणि ज्यावेळेस मनोरा सोडवसाल त्यावेळेस पेन्सिलचा वापर करायचा कारण त्याला पटकन इरेज करता येईल. आणि जर तुम्ही मराठी मीडियम मधून जर पेपर सोडत असाल तर इंग्लिश मध्ये दोन्ही साईडला प्रश्न असतात म्हणजे मराठी सुद्धा असतात आणि इंग्लिश सुद्धा असतात. आणि ज्यावेळेस आपण मनोरा सोडवतो त्यावेळेस मनोरा सोडवत असताना तुम्ही जे आपण रेग्युलर सोडवत नाही म्हणजे इंग्लिश सोडवत नाही तर ते इंग्लिशच्या याच्यावर असं करायचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जो मराठी मधला असतो हा आपल्याला थोडाफार कोरा दिसते म्हणजे आपल्याला जर एखाद्या वेळेस काही आपल्याला चुकी झाली तर ते आपल्याला तिथं मराठीच्या पुन्हा आपल्याला सोडवता येईल. पुढचा प्रश्न तुम्हाला 6 68 नाहीत का विषय मग आपल्याला 6 सोडावं लागतं 6 8 5 9 4 मग 6 8 6 8
9 4 5 बरोबर आहे का? सॉरी 6 8 5 4 5 9 4 6 8 6 8 5 9 4 म्हणजे डब्ल्यू तयार लागला. पुढे पाहू आपण 8 13 13च्या नंतर 8 13 9 9 त्याच्यानंतर 12 12 त्याच्यानंतर 10 10 म्हणजे काय तरी त्यानं या क्रॉसमध्ये चाललंय इथून तुला घेतला. पुढे बघू आपण सगळ्या क्रॉसमध्ये जावं लागला होता. 13 हे इरेज करतो. दिलेलं काय 13 13च्या नंतर 19 19च्या नंतर 12 12च्या नंतर 20 बरोबर 12च्या नंतर 20 20च्या नंतर 18 पुन्हा डब्ल्यू झाला. म्हणजे आपण असं आता कुठे येणार आहे जसं की या ठिकाणी आपण 6 वरून 8 वर आलो म्हणजे इथून इथं आलो तसं आपण 13 वरून 19 वर लागल आणि 19 चे पर्याय आहेत का ते पहिले आपण बघावं लागल. ठीक आहे 19 चे पर्याय या ठिकाणी नाही. मग 6 वरून आपण 6 वरून 8 वर आलो म्हणजे एक घर सोडून. तसंच आपण आता तसंच त्या ठिकाणी आपण 13 19 13 19 6 8 13 19 म्हणजे या ठिकाणी काय केलं 2 घर सोडले म्हणजे 19 ला पर्याय नव्हता म्हणून आपण काय करत आहोत तर जो आपण पर्यायानुसार मग 13 19 12 20 11 म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 6 चे 8 तर या ठिकाणी इथं 17 26 17 26 18 25 19 इथं सुद्धा डब्ल्यू तयार झाला. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर 42 किंवा 42 23 42 23 काही शक्य नाही 42 23 जमत नाही. ओके त्यानंतर 26 25 26 25 नाही जमत आपण येत नाही. त्याच्यानंतर 23 49 किंवा 2 3 49 नाही 2 3 4 असं जर पकडलं आपण तर थोडस मी खाली येतो बघा 2 3 4 नाही जमत ते सुद्धा जमत नाही कारण कसं चालू आपण बघा हे असतं 2 3 4 जमत नाही डब्ल्यू तयार झाला पाहिजे म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे तर 17 26 एक मिनिट बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी काय झालं तर हे जे 17च्या नंतर 26 26च्या नंतर 18 आणि 18च्या नंतर 25 आणि 25च्या नंतर 19 म्हणजे पुन्हा डब्ल्यू तयार लागला म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 51 1. ओके पुढील प्रश्न बघू आपण. अरे हा सुद्धा मनोऱ्यावरच आहे मग आपल्याला काय करावं लागेल तर हा प्रश्न 15 17 15 17 26 याला पहिले इरेज करावं लागेल. याच्यावर म्हटल्याच्या नंतर पुन्हा सोडवायचं आपल्याला. ठीक आहे बघा ठीक आहे तर 15 17 15 17 26 15 15 17 26 आणि 32 31 15 17 26 32
आणि 31. म्हणजे इथून आपण निघलो इकडे चाललो. ठीक आहे. चला त्याच्यानंतर 11, 20, 24. 11, 20, 24. त्यानंतर 33 असतील आणि 34 असतील. हो बरोबर, 33, 34. ओके. आता पुढचं 44, 30, 44, 30, 27. 44, 30, 27. म्हणजे आपण अशा पद्धतीने चाललो. म्हणजे या ठिकाणी कोणती आकृती झाली, तरी या ठिकाणी जर आपण आरसा लावला तर अशी आकृती होती. त्याच्या पद्धतीने इथे पाहू आपण 44, 30, 27. पुढं काय 17, 18. 17, 18. म्हणजे या ठिकाणी आपण असे चाललो. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 44 लिहिल्यानंतर 38 पर्यायामध्ये आहे का पाहायला आपल्याला. जर 38 पर्यायामध्ये असेल तर आहे. ओके. 38 पर्यायामध्ये हे आपल्याला अशा पद्धतीने जावं लागेल की 38 म्हणजे आपली अशी आकृती आहे. 38, 35, 23, 20 आणि 19. बघा मी लिहितो इथं, आपल्या तिकडे येते का बघू आपण. 38, 35, त्याच्यानंतर 23 आणि 20 आणि 19. ओके. बघू आपण आपलं या ठिकाणी येते का. तर आपला प्रश्न सोडवता येईल. 38, 35, 23, 20, 19 म्हणजे आपला पर्याय क्रमांक या ठिकाणी 3. उत्तरे 52, 3. ओके. चला तर नेक्स्ट बघू आपण काय प्रश्न येतो. पुढचा प्रश्न बघा काय दिला बघा. तर स्थिर पाण्यातील प्रतिमा, पाणी स्थिर आहे. मग पाणी स्थिर म्हटल्याच्या नंतर लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्हाला आरशातील किंवा पाण्यातील आकृती ज्यावेळेस तुम्हाला म्हटलं, मग या आरशातील पाण्यातील आकृती कशी या ठिकाणी शोधायची. तर आरशातील जी आकृती असते ही डावी उजवीत असते. म्हणजे डावी बाजू उजवी बाजू होत असते. जसं की आपण आरशात बघितल्याच्या नंतर आपल्याला असं वाटते, जर आपण उजव्या हाताने जेवत असेल तर आपल्याला वाटते आपण डाव्या हाताने जेवत आहे. किंवा आपण भांग जरी करायला गेलो आपण त्या ठिकाणी तर आपल्याला असं वाटते की आपल्या डाव्या हाती जो खंगा म्हणतो आपण त्याला तो आहे आणि आपण डाव्या हाताने भांग करतोय. तशाच पद्धतीनं म्हणजे आरशातील आकृती कशी होती डावी उजवी आणि पाण्यातील जी आकृती असते ती डायरेक्ट उलटी होत असते. म्हणजे या ठिकाणी याची दिशा बदलणार नाही. दिशा बदलणार नाही म्हणजे डावी उजवी होणार नाही. आता हा जो खाली आहे ही कुठे जाणार आहे, वर आहे म्हणजे वर जाणार सरळ. त्याच्यानंतर मग वर जाणार कोणती आहे, ही नाहीये, ही नाहीये आणि ही सुद्धा नाही. वर जाते पण इकडून उलटी चालली, डावी उजवी झाली ना. डावी उजवीच्या बदल्यात जशी तशीच वर गेली पाहिजे. मग आपला पर्याय क्रमांक या ठिकाणी 3. या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी काय म्हणते, आरशातील प्रतिमा आता तुम्हाला आता सांगितलं पाण्यातील प्रतिमामध्ये आणि आरशातील प्रतिमामध्ये काय फरक आहे. याची डावी उजवी होती म्हणजे निश्चितच हे जे बाग आहे ही जी रेष ही इकडे येईल. मग इकडे कुठे आहे, ही नाही, ही नाही, ही नाही. दोन दोन नंबर उत्तर काय अडचणी बरोबर एकदम सोपं. चला पुढचा प्रश्न बघू आपण काय म्हणते काय नाही. तर या ठिकाणी आपण पाहू प्रश्न काय. तर 55 ते 58 साठी सूचना दिल्या तुम्हाला. 55 ते 58 साठी सूचना द्या. काय सूचना येतात, तर विसंगत पद ओळखायचं. म्हणजे विसंगत म्हणजे काय, तर वेगळे पद ओळखा. वेगळा कोणता येणार, वेगळा कोणता येणार. मग या ठिकाणी वेगळा कोणता येणार आहे हो आपण
संख्या वर्गाच्या जवळ आहे का? हा, इथं पेपर मध्ये थोडीशी मिस्टेक झाली. 55 नंबर दिला, 555. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, वर्गाच्या जवळ आहे. आता अंकाची बेरीज करून पाहू. 3 आणि 4 7, 7 आणि 2 9 बेरीज झाली. 6 आणि 7 15, 15 आणि 5 6 आणि 6 12, सॉरी 6 आणि 7 13, 13 आणि 5 18, 6 आणि 7 13 आणि 13 आणि 5 18. त्यानंतर 6 आणि 3 9, 9 9 18. ओके. 2 3 आणि 1 4, 4 आणि 2 6. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की या ठिकाणी 213 अशी संख्या आहे की तिला 9 ची कसोटी लागू होत नाही, म्हणजे 9 भाग जात नाही. इथे 9 भाग जातो, या संख्येला 9 भाग जातो आणि या संख्येला सुद्धा 9 भाग जातो. परंतु या संख्येला 9 भाग जात नाही. 9 2 18 नाही जात, भाग जात नाही. कारण 9 ची कसोटी म्हणजे काय, तर दिलेल्या अंकाच्या बेरजेला जर समजा 9 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. म्हणजे आपला पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4. अजून जर तुम्हाला असं काय वाटलं की बॉस सर अजून एक उत्तर येते, तर ते तुम्ही सांगू शकता. वा सर आमच्या असे असे आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 56. काय? 925, 216, 576, 704. तर या ठिकाणी पहा, मला असं वाटतं की या ठिकाणी इथं 2 ची कसोटी लागू होईल, इथं सुद्धा 2 ची कसोटी लागू होईल, इथं सुद्धा 2 ची कसोटी लागू होईल, पण इथं 2 ची कसोटी लागू होत नाही. मग 925 पर्याय कुठंच नाही, म्हणजे 924 पाहिजे होता. तर हा प्रश्न चुकीचा आहे. प्रश्न चुकीचा आहे. उत्तर आपल्याला हे पाहिजे होतं. मग पुढील प्रश्न 27, 57, 63, 18, 28, 81, 36 आणि 96 जर निदर्शन केलं तर फक्त एकच अशी वर्गसंख्या वाटते 81, आणि हाच वेगळा वाटते की बाकी कुठल्याही संख्येचे या ठिकाणी वर्ग नाही. 8 आणि 2 10, 10 तून 1 गेला 9 आणि 9चा वर्ग आहे 81. आता इकडे पाहू आपण 6 आणि 3 9, 8, 8चा वर्ग 64, पण इथं नाहीये, म्हणजे पण नाहीये, म्हणजे हाच वर्ग आहे, हाच वेगळा आहे. 6 आणि 3 9, 8 नाहीये, 7 आणि 2 9, 8 नाहीये, हा सुद्धा नाही, म्हणजे आपलं उत्तर 28 81. पर्याय क्रमांक 3. तर या ठिकाणी आपण पाहू, या ठिकाणी आपलं उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक 3 असा. आता पुढील प्रश्न पाहू आपण, प्रश्न क्रमांक 58.